सत्यनाम शरणम हृदयम. बसा. तर आज आपण सुरुवात करूया समज गैरसमज. जावई बापू, जावई बापू, अहो लाली कुठे आहे? तुमच्या घरी बी नाही ती. मला कोणीतरी सांगितलं की ती इकडे आली आहे आणि तुम्ही तिला बांधून ठेवलंय. तुम्हाला कोणी सांगितलं तिला बांधून ठेवलंय मी? काहीतरी विचारतोय मी तुम्हाला. कोणी सांगितलं? या पोरीनं. मी तुला काय कळतं का ना बाबांनी सांगितलंस तू बाबाबद्दल? तू तिथं आहे. एक गप्पा बसा. मी नाही सांगितलं, शपथ. अहो आमच्या पोरीची काय चूक होती म्हणून तुम्ही तिचा असा छळ करताय? ज्या वडिलांना जर समजलं ना तर ते शांत बसणार नाहीत, लई तमाशा करतील, तुम्हाला खेचत पोलीस स्टेशनला घेऊन जातील. हो मामी, तुम्ही जरा आमच्या बाबांसंग नीट बोला बरं आधी. हा, ही काय बोलायची पद्धत झाली का? आज बिना बोला जरा आदरानं बोला आमच्या बाबाशी. होय की बाई, तुम्ही कोण आहेत आपल्याला माहित नाही, पण जरा रिस्पेक्ट न बोला ना. अवी अशी खेचाखेचीची भाषा करू नका. आपले बाबा आहेत ते. माने भाई, तुम्हाला काय माहित नाही, लालिताईच्या आई आहेत त्या, गोपाळ बाबांच्या सासूबाई. अरे माहितीये की बाबा सगळ्यांना गोपाळ बाबाच्या सासू आहेत, पण काय बोलण्याची पद्धत असते का नाही? आणि हे बघा, तुम्ही बाबांच्या सासूबाई आहेत म्हणून, नाहीतर माझं जर डोकं फिरलं ना, मी शपथ सांगतो, मी डायरेक्ट बाबांचा विषय भारी. काही बोलू नका त्यांना. भांडून काय होणार आहे? शांत व्हा. त्यांचं काहीच चुकत नाहीये. त्यांची मुलगी त्यांच्या नजरेआड झाली आहे, त्यामुळे आई म्हणून त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. यांचा माझ्यावर विश्वास नाही, हरकत नाही. त्यांच्या मुलीचा माझ्यावर विश्वास आहे. तुमच्या मुलीने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला काहीतरी कारण असेल ना. अहो मग जे काही कारण असेल ते तरी सांगा, म्हणजे माझ्या जीवाला चैन पडल. सांगा सांगा बाबा, सांगा तुम्ही. सांगू टाका एकदाच, मला बरं तरी वाटेल ना. सांगा काय विषय सांगा. खरं तर मी सांगणार नव्हतो, पण आज वेळ आली म्हणून सांगावं लागतंय. लंकेश्वर, तुझ्या बहिणीला भूतबाधा झाली आहे. काय भूत? भूत अंगात भूत कसं काय? काय?